माय माऊली नमस्कार. आपण नवरात्र दुसरी माळ ब्रह्मचारिणी माता विषय श्रवण करूया अभिवाचनातून. शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीला समर्पित आहे. मातेचे हे रूप तपस्विनीचे होय. ब्रह्मचारिणी म्हणजे जो तपस्या करतो त्याचे रूप अतिशय तेजस्वी आणि भव्य होय. ब्रह्मचारिणी माता उजव्या हातात नामजपाची जपमाळ घेतलेली आहे, तर डाव्या हातामध्ये कमंडलू धारण केलेलं आहे. पांढरे वस्त्र परिधान केलेले. तिच्या उपासनेच्या दिवशी साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थिर असते. त्यांची उपासना केल्याने तप, संयम, त्याग, सद्गुणांची प्राप्ती होते. ब्रह्मचारिणी मातेच्या कृपेने संयमाची प्राप्ती होते. व्यक्ती अत्यंत कठीण परिस्थितीतही कर्तव्यापासून विचलित होत नाही, त्याला विजय प्राप्त होतो. माता ब्रह्मचारिणीने तिला पूर्वजन्मात हिमालय राजाच्या घरी कन्या म्हणून नेले होते. नंतर देवर्षी नारदाच्या शिकवणीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करून देण्यासाठी तिने अत्यंत कठीण तपश्चर्या केली. हरतालिकेची कथा आम्हा सगळ्यांना माहीतच आहे. या कठीण तपश्चर्येमुळे तिला तपश्चरिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले. पौराणिक कथेनुसार 1000 वर्षे फक्त फळमुळं खाण्यात घालवली. 100 वर्षे ती फक्त भाज्यांवर जगली. काही दिवस कडक उपवास करून देवीने मोकळ्या आकाशाखाली सूर्यप्रकाशाचा भयंकर त्रासही सहन केला. अनेक हजार वर्षाच्या ह्या कठोर तपश्चर्येमुळे ब्रह्मचारिणी देवीचे शरीर अत्यंत अशक्त झाले. तिची अवस्था पाहून तिची आई मैना खूप दुःखी झाली, नाराज झाली, विचार करू लागली. तिने तिला ह्या कठीण तपश्चर्येपासून परावृत्त करण्यासाठी उमा हाक मारली. काय हाक मारली? उमा. तेव्हापासून ब्रह्मचारिणी देवीचे एक नाव उमा असे पडले. त्यांच्या तपश्चर्येमुळे तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला. देवता, ऋषी, सिद्ध ऋषी हे सर्व देवी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येचे कौतुक करू लागले. हो, तिचे अभूतपूर्व पुण्य पाहून वर्णन करू लागले, सांगू लागले. शेवटी आकाशवाणीद्वारे पितामह ब्रह्माजी त्यांना उद्देशून प्रसन्न स्वरात म्हणाले, हे देवी, तुमच्या इतकी कठोर तपश्चर्या आजपर्यंत कोणी केली नाही. आता उद्या आपण तिसऱ्या देवीचा संकल्प बघूया. बोला 16 कुलस्वामिनी माता की जय.